संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मागचं शुक्ल काष्ट काही संपताना दिसत नाहीये। त्यांच्या मुलावरती गंभीर आरोप झाले, त्यानंतर त्या महिलेने आरोप मागे घेतले आणि त्यानंतर आता दुसरा आरोप होतोय तो म्हणजे संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या लिलावामध्ये भ्रष्टाचार केल्याचा, 67 कोटीमध्ये हे हॉटेल घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप विरोधकांनी केलेला आहे। आणि त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की मी त्या लिलावातून आता बाहेर पडत आहे। मात्र विरोधकांनी ज्यांची सुपारी घेतलेली आहे, विरोधकांनी ज्यांचे काम करतायत ते मी आता समोर आणणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपण आता याच विट्स हॉटेलच्या समोर उभे आहोत। विट्स हॉटेल हे लिलावात निघालेलं होतं, मात्र याची किंमत ही 110 कोटींपेक्षा जास्त असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलेले, त्यासोबतच इतरही विरोधकांनी या संबंधीचे आरोप केलेले आहेत। मात्र हे हॉटेल फक्त 67 कोटीमध्ये घेतल्याचा आरोप केला जातोय। मात्र त्यातून आता संजय शिरसाट यांनी या लिलावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी म्हटलंय की आम्ही 67 कोटी ही रक्कम कोर्टानं निश्चित केलेली होती आणि त्यानुसारच तो लिलाव झालेला होता। मात्र जर आता माझ्यावरती आरोप होत असतील तर मी या लिलावातून बाहेर पडतो। एखादा मराठी तरुण उद्योजक बनू इच्छित असेल तर त्याला अशा प्रकारे रोखणं हे योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। हे विट्स हॉटेल अनेक वर्षांपासून बंद पडलेलं होतं, हे सध्या SDMच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे त्याचा लिलाव करून हे हॉटेल पुन्हा एकदा सुरू करण्याचं प्रयोजन होतं। मात्र आता या लिलाव प्रक्रियेवरतीच आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। 100 कोटींपेक्षाही जास्त किमतीचं हे हॉटेल असून अवघ्या 67 कोटींमध्ये दिल्याचा आरोप विरोधी पक्षानं केलेला आहे। त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी विरोधकांचे देखील सर्वच प्रकरण मी बाहेर काढेल, मी देखील शांत बसणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। उन्मेष खंडाळे, छत्रपती संभाजीनगरहून माय महानगर लाईव्ह।